मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सगळ्यात चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे वरळी। या विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे आमदार असल्याने सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष या मतदारसंघामध्ये लागलेलं होतं। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते आशिष शेलार आणि अमित साठे यांनी आदित्य ठाकरे यांचा गड भेदण्याचा प्रयत्न केला। या निवडणुकांमधून हा प्रयत्न करण्यात आला। आज मतदानाच्या दिवशीही आपल्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे याची चाचणी देखील स्वतः आदित्य ठाकरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन घेतली आहे। या मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर नेमके काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। सगळीकडेच मुंबईकर सकाळी ज्याचे घराबाहेर पडले आणि मतदानासाठी ज्याचे मतदान केंद्रावर रांगा लावलेला आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र दुपारनंतर जे आहे की मतदारांचा जो ओघ आहे मतदान केंद्रावर ते कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता मी वरळी विधानसभा मतदारसंघातील जे वरळी नाका या परिसरामध्ये असलेल्या मतदान केंद्रावर आहे। इथे पण आपण पाहू शकतो आता दुपारच्या वेळेस ही मतदारांची मतदान केंद्रावर येण्याची संख्या जी आहे कमी झालेली आहे। सकाळी बऱ्यापैकी मतदार जे मतदान केंद्रावर पोहोचत होते, मात्र आता दुपारी पुन्हा एकदा तो मतदारांचा घेण्याचा जो टप्पा तो कमी झालेला आहे। तो राजकीय पक्षांकडून सातत्याने मतदारांना आवाहन करण्यात येत होते की मतदानासाठी बाहेर पडा। त्याला अल्प प्रतिसाद आता जरी पाहायला मिळतोय, मात्र संध्याकाळी जे आहे ते हे मतदानाची टक्केवारी वाढेल अशी सर्व राजकीय पक्षांना आशा आहे। मात्र सध्या मुंबईकरांचं मतदानावरती सध्या पाच फिरवलेलीच आपल्याला पाहायला मिळते। मात्र ही टक्केवारी वाढली का याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।